तर बाणाची पण तयारी चालली. काय बनवायचे कालवण? कालवण होय, दोडक्याचं बनवायचं या. होय. हा, कोणी शिरवली म्हणतात, काय ह्याच्यात दोडक म्हणतात. आता इकडे जास्त जास्त याला शिरवली म्हणतात, तर आपल्या तिकडे म्हणजे दोडकच म्हणतात. नमस्कार. तर आजच्याला अशी मस्त माझी एक तयारी चालली या. तर हे म्हणजे दोडक येत, तर त्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या. आणि मग शिरा काढल्याच्या नंतर चांगलं चिरून घ्यायचं बारीक. तर या शिरामध्ये सगळ्या मी काढून घेतल्या आता व्यवस्थित. थोड्या काय काय एक अर्धी राहिली या, नाही तर सगळ्या काढल्या. या तांब्याला असं करवं येतं, त्याच्यामुळे खरं तर तांब्याने मी शिरा काढते आता या. नाही तर आपल्याकडे असा वाटी जरी असल्या करव्याची तरी पण निघतात गालासाने. आणि तरी तांब्यानं मस्त असं अलगत अलगत ओढून घ्यायचं. अलगत ओढलं ना तरच शिरा व्यवस्थित निघतात, असं मऊ होत. नाही तर जोरात वाढल्याच्या नंतर मग डायरेक्ट शिरून आपला दोडकाच मोडून येतो तुटून, किंवा असं लचक निघतात. मग माझ्याकडून पण थोडस निघलं याचं, पहिल्यांदा मी कसं पण ओढलं. तर आता आपलं सगळं काढून घेतलं मी. तर जरा पाणी वतून धुवून घ्यायचं, चांगलं धुवून घ्यायचं ते दोडकं. तर चिरून असं घ्यायचं, अशा बारीक आपण कारलं कसं भरून बनवतो अशा त्याच्या खापी करायच्या. लय म्हणजे लय अलगत चिरायचं, असं लय मऊ असतं. आणि लय ते म्हणजे गपक्याने चिराय गेलं तर लगेच तुटून निघणार. तर एवढं शेंगदाणा भाजून घेतल्या तर या. तर आता आधी आहे ना, हे आपलं जे वाटण भाजलेलं आहे ते वाटून घेणार आहे. थोडस तवर मी पाणी गरम करायला ठेवणार आहे वर, कारण आपल्या मातीच्या भांड्यात बनवायचंय. तर त्या मातीच्या भांड्यात वर पाणी ठेवाय काय जमत नाही. आणि त्यावर वाटण तयार करून घेणार आहे आता आपण. काय त्याच्यात समजा कारलं किंवा धन बडी ते वाटून घेणार आहे. तर आता आपलं धन ते कारलं ते सगळं वाटून ते घेतलं. आणि आता शेंगदाणा वाटून घेते. आता मस्त सगळं वाटून घेतलं वाटण. जरा लसूण ते पण आपल्या ह्याच्यातच वाटून घ्यायचा. तरी आपल्याला कोथमीर नाही. आता काय झालं या, इथं माझी लय असं म्हणजे कुठं जवळ असं मळा नाही का ताला नाही का काय नाही, लय असा तुटाक असा वाडा बसलेला आहे जंगलात. त्याच्यामुळं गाव पण जवळ नाही आता. तर मस्त आता वाटून घेतलं. जरा पाटा घ्यायचा धुवून आता, कारण पाट्याला लय जास्त जास्त महत्वाचं त्याचा अख्ख्या वाटणाचा रंग असतो त्याच्यात. सागरला पण गड्याला ताक प्यायचंय. आईने सकाळी मस्त बाकी ताक हलवून घेतलं. तर सागरकडे आता ताक पितोय मस्त बाकी. खाली बसून पिबा. कसं काय लागते सागर? हा, पालीच ना. आता आहे ना, ते वाटून जे घेतलं होतं का ते सगळं मी कालवून घेतलं. तर त्याच्यात आता हळद टाकून घेणार आहे. थोडीशी आपली दाणा पावडर घेतलेली ती पण त्यातच टाकून घ्यायची. तर आता मस्त
दाणा पावडर टाकून घेतल्याच्या नंतर चांगलं परत कालवून घेतलं. आता हे आपला खडा मसाला आणि हे मीठ आणि आपला तिखट मसाला आहे. तर सगळं मसाला आपलं टाकून आता कालवून घ्यायचं परत. त्या मसाल्याचा म्हणजे आपला सगळा एक जीव करायचा. तर आता कालवून झालंय चांगलं. आता आपले भरून घ्यायचं ह्याच्यात. अगदी आता अशीच का मी दोडक्याच्या पुडी सगळ्या भरून घेणार आहे. भरलं की असं दाबायचं. खरं तर या दोडक्याचं कालवण लय वेगळे वेगळे केलं जातं. अशी टिचून चटणी केल्या जाते किंवा खिसून पण चटणी केल्या जाते आणि असं चिरून समजा मीठ मसाल्याला फोडणी देऊन हरभऱ्याची डाळ घालून केलं तरी पण मस्त होतं. पुन्हा मुगाची डाळ घातली तरी मस्त होतं. ते कोण आता अर्चना पण आता धुवून आली, धुवायला गेली होती. तर अर्चनाने आता धुणं आणलं, धुवून आणि पाण्याची बाटली पण आणली वाटतं. होय हा. आता आपलं पाणी पण चांगलं गरम झालंय. पकड काय झाले रे सागा, हे सागर. तर पाणी आता वतून घ्यायचं भांड्यात. आता मातीच्या भांड्यातच बनवणार आहे. तर ते तेल गरम झालं की त्याच्यात आता जिरी आणि मोहरी टाकायची. तर जिरी मोहरी चांगली तडतडली. आता त्याच्यात आपण हे भरलेले दोडकं टाकून घ्यायचं. तर टाकून घेतल्याच्या नंतर चांगलं मस्त जरा हलवून घ्यायचं. एकदम अलगद हलवायचं. आणि थोडस वर झाकण ठेवून घ्यायचं. तर मस्त असं परत थोड्या वेळ झाकण ठेवलं परत हलवायचं जरा. चांगलं थोडस परतून द्यायचं. आणि आपलं गरम जे पाणी करून घेतलेलं आहे ते त्याच्यात ओतून घ्यायचं. खरं तर त्याला वाटण बिटण करायलाच वेळ जातो किंवा भरायला आणि चिरायला. पण आपलं कालवण कढाई टाकायला त्याला नाही वेळ जात. आणि झाकण ठेवून घ्यायचं वर. ज्या ज्या भागामध्ये एक पिके जमीन पिकते त्या भागातलं कोणतंही भाजीपाला असून या कडधान्य असून या ते खायला अगदी भारी असतं. कोकणातलं वाल, मूग, हरभरा, मटकी, चवळी हे कुठले नुसते हायवेवर येतात. दिवाळीला लोक पेरतात कोकणी शेतकरी, मग ते उन्हाळ्यात शिमग्याच्या सुमारास ती पिकं कडधान्य काढतात असं असतं. आणि पालेभाज्या पण करतात. घोसाळी, कारली, दोडकं, चवळी, काकड्या. आपली भाजी शिजताना असं मधून अजून जरा थोडीशी हलवून घ्यायची. तर मस्त चांगलं रटा रटा शिजतंय आता.
ह्याच्यापासून अजून भरून सुक्क म्हणलं तर नुसतं आंगच्या पाण्यावर ते पण मस्त लागते चटणी बटाटे म्हणजे चटणी सारखं असं भरलेलं आपण वांग भरीत बनवतो असं. पण आता थोडस बाजरीच्या भाकरीला आणि भाताला पण रसा लागतो. तर आता 1-2 मिनिटं झाकण ठेवून घेणार आहे आणि खालीच उतरून घेणार आहे. तर आता आपलं कालवण म्हणायचं दोडक्याचं तयारच झालं या. मस्त शिजलंय अगदी. तर खाली उतरून घेणार आहे आता. आणि आता ऊन तर लय मांदाला लागतंय पण काय आता ते गरम गरमच जेवायलाच बसायला लागन. खरं तर गरम गरम जेवण संध्याकाळचं पाहिजे पण आम्हाला कंच्या पण टायमाला खायला लागतं. तर बाणाने आज मस्त बाकी असं दोडक्याचं कालवण बनवलंय आणि हायता बाजरीच्या भाकरी. खरं तर आपल्या ह्या मातीच्या वांड्यामध्ये मोकळ्या आकाशाखाली बनवलेलं कालवण हे खायला पण मस्त बाकी जास्त. तर चाललंय बाणायचं आता वाढायचं. आज बाणायची पळी पण लाकडीची. सागर कसं काय कालवण आजचं? हा अगदी मस्त बाकी झालंय दोडक्याचं कालवण. कसं काय झालंय? हा मस्त झालंय चांगलं. तुला देऊ तर अगदी चाललंय मस्त बाकी असं जेवण. कसं काय अर्चना आजचं कालवणी? मस्त आहे हा मस्त आहे. बाणाई कशी काय टेस्ट आहे? चांगलीच झाली या भांड्यामुळं चांगलाच रंग आलाय तिला. होय. मातीच्या भांडा असल्यामुळं. तर चाललंय आईचं पण मस्त बाकी जेवण. सागर गडी पण जेवते. सागर बरं लागते ना कालवण? हा चांगलंच आहे ना. हा